मंगलाचरण. कुंतीनं देवाजवळ विपत्ती मागितली. देवही म्हणाला तथास्तु. त्या देवदत्त दानानं विश्व भावसमृद्ध झालं आहे. वेदनेचा जय जयकार असो. वेदना उपलब्ध झाली नसती तर मानवानं सुख कसं भोगलं असतं कोण जाणे. ही कुणा एकाची भ्रमणगाथा. हा कुणी एक स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुखदुःखांचा साक्षी होता. गोपाळ नीलकंठ दांडेकर. कुणा एकाची भ्रमणगाथा. गेली 12 वर्ष भटकतोय. अनेक स्त्रिया पाहिल्या, पण बाहेरून दिसतं ते स्त्रीचं खरं स्वरूप नव्हेच मुळी. या अनेकींच्या जवळ पोचलो नाही. साधुगिरीत तर दूर पळायची धडपड केली. करता आली तितकी स्त्री जातीची निंदा केली. मग मीही तोंडाला येईल ते भरकटत सुटलो. इकडे ज्ञानेश्वरांच्या रुक्मिणी मातेची स्तोत्र गावी, तिकडे स्त्री जातीवर धोंड्यांचा वर्षाव करावा. इकडे सीतामाईंच्या अशोक वनातील वास्तव्यांची गीतं डोळे पुशीत आळवावीत. तिकडे स्त्री जात तितकी निंद्य म्हणून ढोल बडवावे. केवढा अपराध, पण तो केला आहे. पश्चाताप करून काय लाभ. आता कुठं कळू लागलाय. एक सबंध तप डोळ्यावर पट्टी बांधून हिंडत होतो, आता दृष्टी फाकली आहे. स्त्री जातीच्या वेदनांची व्यथा चहूकडे दरवळते. आता तो गंध घ्यायची शक्ती लाभते आहे. आणि शेवटी आज एका स्त्रीच्या मनाची कावडं किलकिली झाली आहेत. मी त्या उंबरठ्यात भिक्षेची झोळी घेऊन उभा ठाकलो आहे. पण काय करू, तिनं पुन्हा अवगुंठनात आपलं मानस झाकून घेतलाय. मी भ्रमल्यासारखा झालो आहे. इथं काहीतरी व्यथा आहे, मऊ वेदना आहे, अंग प्रत्यंगात भिनलेली. अत्तराच्या बुदल्यात जुनं अत्तर असावं तशी. पण मध्ये एक लक्ष्मण रेषा आहे. नाही, मी ती रेषा ओलांडू शकत नाही. मला एवढंच एक दुःख आहे, एवढंच. दुसऱ्या दिवशी यशोदेनं आणलेलं खाणं पिणं उरकून एकटाच नर्मदा माईकडल्या खिडकीत बसलो. यशोदा पुन्हा वर आली. मला पाहून म्हणाली, का भैया तिथंच आहे बसला? उगीच बरं वाटतंय म्हणून. अहो पण वारा लागेल ना. नाही लागणार. नाही कसा, पासोडी पांघरून तरी बसा. तिनं मला पासोडी आणून दिली. मग ती म्हणाली, भैया आज गावात एका घरी गंगापूजन आहे. मुलं जेवायला तिथे जाणार आहेत. तुम्हालाही बोलावणं आहे. तिच्याकडे पाहत म्हणालो, तू जाऊ देशील तर जाईन. ताप येतस ना? नाही ग बाई, भलतं नाही करू द्यायची मी. ती खाली गेली. छे, मुखावर रात्रीच्या वेदनेचा लवलेश सुद्धा नाही. क्षणभर माझा मलाच राग आला. उगीच दुसऱ्यांच्या वेदनांनी मी व्याकुळ होत बसतो. तो दुसरा तर काही क्षणानंतर त्या वेदनांच्या लागट दुःखातून मुक्त होतो. मी मात्र निष्कारण कुळकुळत राहतो, एकटाच. नर्मदेकडे पाहिलं. आईच्या पात्रात काही पोरं स्नान करीत होते. एकमेकांवर पाणी उडवीत होती. पिवळं चकचकीत ऊन पडलं होतं. त्या पिवळ्या उन्हात त्यांनी उडवलेल्या पाण्याचे थेंब लकाकत होते आणि परत पात्रात मिसळून जात होते. या थेंबांना परत मिसळून जायला मायपोट आहे. मी मात्र कुठंच परतू शकत नाही. मला चालत राहिलं पाहिजे एकट्यानं या वैराण वाटेनं. भली मोठी पागोटी घातलेली 4-6 रांगडे नर्मदा माईच्या काठावरून चालले होते. ते घाटापाशी थांबले आहेत. त्यांना विचारो का हाक मारून कुठं निघालात म्हणून. पण त्यांच्याजवळ माझ्याकडे लक्ष देण्याइतपत वेळ नाही आहे. ते निघाले, जोडे घाशीत आणि टपाटपा काठ्या वाजवीत. दृष्टीच्या टप्प्यापलीकडे गेले सुद्धा. मी खिडकीच्या गजांना अगदी नाक भिडवून त्यांच्याकडे पाहतो आहे. गंजत चाललेल्या लोखंडी गजांचा गंधही मला जाणवतो आहे. पण पलीकडे काही दिसू शकत नाही आहे. एकटा तर आहेच, शिवाय असहाय्य सुद्धा आहे मी. धावतो आहे आज 12 वर्ष, पण उभं राहायला जागा सापडत नाही आहे. डोळे मिटून घेतले. त्यातून गरम आसवा उघळली. ती पुसायची सुद्धा खटपट केली नाही. जीवनाचा चित्रपट दृष्टीसमोरून सरकतो आहे. एक दृश्य, लहानपण. एक चिमणीचं पिल्लू तडफडत होतं. बहुधा आता त्याची धडपड संपत आली असावी. मी शाळेत निघालो आहे. ते पिलू पाहतच एकदम मी पुस्तक टाकून देतो. पिलू उचलून छातीशी धरतो. माझ्या छातीच्या उभेत ते चोचीची शेवटलीच उघडझाप करतंय. मी पळत ते घेऊन निघतो. कंठ दाटलाय. कसा तरी जवळच्या घरात जाऊन पाणी मागतो. माझं पाणी मागायचं कारण कळताच त्या घरातला एक जरण मुलगा तर माझ्या हातून ते पिल्लू हिसकावतो. मग खदाखदा हसत सांगतो की ते मेलं आहे. तो ते झुगारतो.
कुंपणातल्या काट्यावर जाऊन पडतं आणि त्याच्याबरोबर माझा आत्मा आहे. माझी वेदना त्या मुलाला कळू शकत नाही, मास्तरांना कळत नाही. ते शाळेत यायला उशीर झाल्याबद्दल वर्गात उभं करतात. घरी हे समजल्यावर वडिलांकडूनही प्रसाद मिळतो. माझं दुःख कुणालाच कळत नाही. देवा, पुढल्या जन्मी म्हणजे जर तो देणार असशील तर ही असली व्यथा देऊ नकोस. कोडगं निर्लज्ज मन दे. ते चित्र मावळलं. दुसरं चित्र. घरून पळालो. शिबिरात काही देशकार्य करायला धडपडलो. तह झाला. शिबिराचं सूप वाजलं. सगळे वळकट्या गुंडाळून आपापल्या घरी गेले. मी कुठे जाऊ? मला तर कुठेच जागा नाही आहे. पण तरी शिबिर सोडणं आवश्यक होतं. निघालो. माणसांचा लोढा वाहत असलेल्या मुंबईच्या रस्त्यावरून. मुंबईचं एक फार चांगलं आहे, कुणाला कुणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ज्याला त्याला आपापल्या पोटासाठी राबायचं असतं. कुठेतरी आश्रय मिळाला. तो माणूस वृत्तपत्रांचा एजंट होता. त्यांना एक उद्योग लावून दिला. रोज पहाटे वृत्तपत्र घेऊन किंचाळत हिंडायचं. कलकत्त्यात भयानक आग, 25 माणसं जळून मेली. पॅसिफिक समुद्रात बोट बुडाली. 350 उतारो समुद्राच्या पोटात गडप. एक मांजर तेवढं वाचलं. एका बाईसाठी 4 मुर्दे पडले. त्या बातम्यात जे कारुण्य लपलेले असेल त्याच्याशी विणकरांचा लवलेश संबंध आहे. उलट जेवढी अधिक विदारक बातमी तेवढा अधिक ओरडायला जोर, तेवढी अधिक विक्री, तेवढा अधिक आनंद. धन्य रे नशिबा. त्यावेळी तर तसं फारसं काही कळतही नव्हतं. अन्न हवं होतं, आश्रय हवा होता. या बातम्याच लोकांच्या कानी अधिक तीव्रतेनं कशा जाऊन पोचतील एवढाच एक ध्यास. मग त्या बातम्या तुटक्या फुटक्या गीतातून गोवून किंचाळत हिंडायचं. कुणे एका तस्करे फोडून घरे लांबविली माया. 10,000 रुपये 2 आणे 9 पाया. काल रात्री या मुंबईत रे गिरणीला बघ लागे आग. जाग जाग नवयुवका, जाग जाग नवयुवका, जाग रे जाग. विक्री बरी होत होती. असं वाटलं की आता जन्मभर आपण वृत्तपत्र विकत राहू. पण नेमकं काय घडलं ते आठवत नाही. मला वाटतं खोटं नाव सांगण्यात आलं आणि काहीतरी घोटाळा झाला असावा. तिथून पुन्हा पळालो. त्यावेळी तर सदरा चड्डीच्या पलीकडे काही जवळ नव्हतं. भोवताली पसरलेली अफाट मुंबई, श्रीमंतांची आणि गरिबांची सुद्धा. श्रीमंतांची मुंबई कधीच जवळ आली नाही. कधीच तिनं माझ्या पाठीवरून मायेचा हात फिरवला नाही. तिचे हास्यविलास, तिचं उन्मत्तपण, तिचं वैभव, बाहेरून झगझगत असलेलं, दृष्टी वेडावून टाकणारं, ते सगळं आकाशातील मेघमालांसारखं दूरच राहिलं. आणि मी मात्र गरिबांच्या मुंबईत मिसळून गेलो. दिवसा वणावणा अन्नाचा शोध घेत हिंडावं. रात्री एखाद्या फुटपाथवर थकलेलं अंग झोकून द्यावं. कितीतरी जण त्या फुटपाथच्या आश्रयाला आलेले असतात. त्या आडीत मी सुद्धा. एवढ्या मोठ्या समूहात असून एकटा. एखाद्या रात्री झोप यायची नाही. वाटायचं हे कितीतरी शेजारी इथं झोपले आहेत, नाना देशांचे, नाना धर्माचे, नाना वयाचे, नाना स्वभावांचे. यांच्यापैकी प्रत्येकाला देशात कुठेतरी कुटुंब आहे, भाऊ बहीण आहेत, लहान जमिनीचा तुकडा आहे, एखादं पडकं घर आहे. कोणी विचारलं दरडावून तर इथं माझ्या छातीत एक ठोका चुकायचा. विचारलं दरडावून तर त्याला पत्ता सांगता येईल. सटी सईम अशी एखादं पत्र येईल, वेड्यावाकड्या अक्षरात लिहिलेलं, वर आसवांचे डाग असतील. कुणीतरी जीवाभावाचा माणूस त्यासाठी वाटेकडे डोळे लावून बसलेलं असेल. एक एक दिवस मोजित असेल. कोणाला तरी उचकी लागत असेल, कोणाचा तरी घास अडत असेल, कोणाचा तरी डोळा लवत असेल, कोणाचा तरी शेजारी असलेल्या झाडावर कावळा ओरडत असेल. पण एकटा मी असा आहे की ज्याला आपला पत्ता सांगता येत नाही आहे, ज्याला माहेरच्या वाटा पूर्णपणे बंद झालेल्या आहेत. रात्रीच्या रात्री आतल्या आत हुंदके जिरवीत जायच्या. मोठ्यानं रडायचीही चुरी. कुणी पाहिलं तर, कुणी जवळ घेतलं तर, कुणी अतिशय आपुलकीने विचारलं तर मग माझा निश्चय टिकायचा नाही. झुंजीच्या वेळी ताठ राहणारं माझं मन त्या मायाच्या ओलाव्यानं झरेल, पाघळेल. कधी पोलिसांचा वास येईल. मग एखाद्या दुकानाच्या लाकडी पायऱ्यांच्या आडोशाला 2 बिल्डिंगच्या मध्ये असलेल्या बोळकुंडीत रात्रभर विश्रांती घेत उभ्या असलेल्या एखाद्या टॅक्सीखाली कुठेतरी रात्र काढावी लागायची. झोप निर्विघ्नपणे पार पडेल याचा भरोसा नाही. कुठेतरी काहीतरी घडायचं. मग जागा सोडून पळावं लागायचं. कोणाच्या तरी घरी चोरी व्हायची. आरडाओरडा होऊन लोक चोरामागे धावू लागायचे. भयानक कावरा बावरा होऊन मी जागा सोडून पळायचो. चोर निसटून जाई. बहुधा मीच पकडला जाई. मग यथेच्छ मारपीट. जो येई तो हाताची खास जिरवून घ्यायचा. कुणीतरी पोलिसांच्या स्वाधीन करायचा प्रस्ताव मांडायचा. त्यावर चर्चा होई. मग कुणीतरी धर्मात्मा उभा राही. तो सोडून देण्याचा सल्ला सांगे. सगळ्यांच्या अनुमती मिळाल्यावर पुन्हा 4-2 थोबाडीत, पुन्हा कानांची पिळाई आणि मग सुटका.
रडत डोळे पुशीत कशी तरी रात्र पार पडे. ती काही थांबत नसे कोणासाठीही. अनेक ठिकाणी शोधता शोधता एक जागा सापडली. ती होती एका दुकानाच्या पायऱ्याखालचा आडोसा. माझ्यासारख्या पळपुट्याने याहून अधिक चांगल्या जागेची अपेक्षा तरी का करावी. तिथं गटारात एक पिंप आडवं ठेवलं होतं मोकळं. एक दिवशी संध्याकाळी आसऱ्याच्या शोधात भटकत असतात ती जागा ध्यानी आली. रात्री मोटारी धावायच्या थांबल्या. आपल्या खोल्यांसमोरील तुटक्या खाटांवर बसून जगाच्या राजकारणावर वाद घालणारे सुद्धा झोपी गेले. जुगारी अड्डे ओस झाले. असं सगळं सामसून झाल्यावर तिथे गेलो. पिंपात डोकावून पाहिलं तो गुरगुर ऐकू आली. पिंपात एक कुत्रा विसावला होता. तो त्याचा विसावा होता. दिवसभर अन्नासाठी 10 दिशा भटकून बहुधा रात्री अंग टाकायला तो कुत्रा तिथे येत असावा. तो मला पाहतच गुरगुरू लागला. त्याला माझा अनधिकार प्रवेश मुळीच पसंत पडला नाही. कसा पडणार? मी सरळ सरळ त्याच्या जागेवर अतिक्रमण करायच्या विचारात होतो ना. मोठी पंचायत झाली. एवढी छान बिनधोक जागा सापडली, पण तिथं हा कुत्रा गुरकत असलेला. त्याला चुचकारलं, यू केलं, गोंजाराची धडपड केली, पण तो काय जाम दाद देईना. मोठा उघडल्यासारखं झालं. शेवटी एक उपाय सुचला. ती रात्र कुठेतरी काढली. दुसऱ्या दिवशी दादरहून गिरगावच्या रोखानं सडकेनं चालू लागलो. चेहरा बुरसटलेला होताच तो अधिकच गरजू बनवला. समोरून एक सभ्य गृहस्थ चालला होता. त्याच्याजवळ जाऊन उभा राहिलो. मग डोळ्यात ओलावा आणून त्याला विचारलं, अहो गिरगावचा रस्ता हाच का? आश्चर्यानं माझ्याकडे पाहून तो म्हणाला, हो, पण तुला कुठे जायचं आहे? गिरगावात. अरे मुला, गिरगाव तर फार लांब आहे इथून, 4-5 मैल. तू दमून जाशील. तुम्ही मला रस्ता सांगा ना. अरे पण इतक्या लांब तू कसं जाशील? पायीच जाईन. पण तुझं तिथं काय काम आहे? मुद्रा आणखीनच दिनवाणी करत मी म्हटलं, मला एका दुकानात काम मिळणार आहे. राहतोस कुठे? आता काहीतरी सांगणं भाग होतं. म्हटलं कुर्ल्याला. ट्राममधून का जात नाहीस? पैसे नकोत. तुझ्यापाशी एकही आणा नाही? डोळे पुशीत म्हटलं, नाही हो. डोळे पुसण्यासाठी सदरावर उचलला. माझं खपाटीस गेलेलं पोट त्याला दिसलं. कळवळून खिशात हात घालीत तो म्हणाला, उपाशी आहेस वाटतं. मी नुसतीच मान हलवली. खिशातून 4 आणे काढीत तो म्हणाला, हे घे, अगोदर काही खा, मग ट्राममध्ये बसून गिरगावात जा, पायी जाऊ नकोस. मग त्या 4 आण्यात दिवसभर मजा केली. सारखं खात होतो. एका पैशाची पानपट्टीसुद्धा खाल्ली.